आम्ही सातत्याने लोकांच्यात असतो। आपण पाहता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळी आम्ही आंदोलन केली। या भागामध्ये नैनासारखा प्रश्न उद्भवलेला आहे। सर्व जमिनी या भागातल्या आरक्षित झालेल्या आहेत। 60 आणि 40 असा मुद्दा राहिलेला आहे। शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। शेतकऱ्यांची साधारणतः नैना येण्यापासून बांधलेली अगोदरपासून बांधलेली घरं साधारणतः 5000पेक्षा जास्त घरसंख्या ही बेकायदेशीर ठरवण्याचा नैनाचा प्लॅन होता। त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आणि हे सर्व प्रश्न जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटावे म्हणून आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवतो। आमचे या गावचे समर्थक महाविकास आघाडीचे नेते भरत शेठ, या गावचे माजी उपसरपंच दिगंबर दादा, भातगिरणी संचालक दिनकर शेठ, सारी मंडळी आमच्या सोबत आहे आणि या गावातील जे काय मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आमचा असेल। त्याचसोबत आम्ही सातत्याने सांगतो, आता मी 2-4 क्रिकेटचे सामन्याला गेलो। या गावांच्या मध्ये साधारणतः 10-20 टीम क्रिकेट खेळतात, परंतु कोणत्याही गावात स्वतःचा असा मैदान नाही आहे। आमचा मैदान मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। ह्या निवडणुकीचा औपचारिकता संपताच आम्ही 25/2/2026 ला जे काही प्रश्न आहेत, आम्ही आता निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जे काय आम्हाला सुविधांचा अभाव दिसतोय, रस्ते असतील, गटर असतील, सांडपाण्याचा असेल, घनकचऱ्याचा असेल, हे प्रश्न आम्ही तयार करतोय। हे प्रश्नाला घेऊन आम्ही 25/2/2026 ला जनतेचे प्रश्न सुटावा, गावकऱ्यांचे प्रश्न सुटावा म्हणून आम्ही जनआंदोलनाला बसणार आहोत। माझे सहकारी विक्रम घरत हे देखील आंदोलकच आहेत। आपण मागे पाहिला नैनानी जी काय पळसप्यामध्ये 350 घरांवरती आरक्षित प्लॉट टाकले होते, भूखंड टाकले होते, ते सोडवण्याच्या प्रयत्नासाठी विक्रम घरत असतील, आम्ही मंडळी पळसप्याच्या ब्रिज खाली 19 जून आमदार विवेकानंद पाटील साहेबांचा वाढदिवसाचा औचित्य साधून 26 जून पर्यंत 2023 ला उपोषण केलं आणि तो प्रश्न सोडवला। मागील विधानसभेच्या दरम्यान आम्ही ह्या TPS 12 मध्ये 1 ते 12 मध्ये किती घरांवर प्लॉटिंग केलेली आहे नैनानी, यापैकी आम्हाला असं कळलं की साधारणतः 5000पेक्षा जास्त स्ट्रक्चर बाधित आहेत आणि 50,000पेक्षा जास्त घरसंख्या आहे। आपण समजलं असाल, कारण एका बिल्डिंग मध्ये 50-50, 60-60 फ्लॅट आहेत, हे सगळे आरक्षित केलेले आहेत। परंतु आमचा सातत्याने प्रयत्न असेल तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे। जो मिनी सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आपण जाणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आमची नावं आंदोलक असल्यामुळे आमची नावं महाविकास आघाडीने घेतली, आम्हाला उमेदवारी दिली। आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू।